नमस्कार, मी मंगेश हंसराज कांबळे, खेडपिंपरी सरपंच। आज दिनांक 4/1/2024 आमचा जो लवगाव ते खेडपिंपरीहून निघणारा हा पांदन रस्ता, या पांदन रस्त्याचे मातीकाम खोदकामाचे उद्घाटन झालेले आहे आणि या पांदन रस्त्याचे उद्घाटन करण्याकरता संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते। या रस्त्याच्या कामासाठी हा रस्ता पूर्ण व्हावा यासाठी मी माझ्या 3 वर्ष कालावधीमध्ये भरपूर प्रयत्न केले, परंतु माझ्या हाती शासनाच्या दारी अपयशच आलं आणि त्याकरता पांदन रस्ता पूर्ण होण्याकरता माझे अहोरात्र प्रयत्न चालू असूनही मला यश आलं नाही आणि काही निमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय रविभाऊ मुंदे हे आमच्या खेडपिंपरीला आले असता आम्ही संपूर्ण ग्रामवासियांनी त्यांना आळा घातला आणि एकमेव कामाची मागणी केली की भाऊ, आम्हाला एकमेव काम म्हणजे तुम्ही पांदन रस्ता खेडपिंपरी ते लवगाव हा आम्हाला बनवून द्यावा। आणि त्याकरता आम्हाला भाऊनी 2 दिवस अगोदर भेट देऊन लगेच आम्हाला शब्द दिला की सरपंच, तुम्ही म्हणत असाल तर मी नागरिकांच्या सेवेसाठी मशीन पाठवतो आणि लोकांच्या मदतीने लोकांना साथ घेऊन भानगडी गावातल्या गावात मिटून तुम्ही रस्ता सुरुवात करू शकता आणि मी तुम्हाला आर्थिक सहाय्य आणि मशीनचं सहाय्य, डिझेलचं सहाय्य मी माझ्या परीने मी करतो, असं शब्द दिला होता। आणि अवघ्या 2 दिवसामध्येच आमच्या रविभाऊ मुंदेंनी मशीन पाठवली आणि आमच्या या खेडपिंपरी ते लवगाव पांदन रस्त्याचं खोदकामाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटनाने संपूर्ण ग्रामस्थांमध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे आणि त्या वतीने मी त्याबद्दल रविभाऊ मुंदे यांचं मनपूर्वक एक खेडपिंपरी सरपंच म्हणून मी त्यांचे लाख लाख आभार मानतो। कारण हे काम न होणारं काम 50 वर्षापासून बरेच नेते याच्या मागं लागले, परंतु या कामाला कोणीही सुरुवात करू शकले नाही। परंतु आम्ही एक लोकांच्या सहमतीने, लोकांना विश्वासात घेऊन रविभाऊ मुंदे आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या मदतीने आज या रस्त्याचे काम सुरू केलेले आहे। मी त्यांचे आणखी एक वेळ मनापासून आभार मानतो व संपूर्ण पिंपरी पोचातील नागरिकांना विनंती करतो की आता एवढ्या परिश्रमाने आणि एवढ्या मेहनतीने खर्चाने रविभाऊ मुंदे यांनी मशीन उपलब्ध करून दिलेली आहे आणि या रस्त्याला आपण आपल्या वतीने या रस्त्याला कुठल्याच प्रकारचा अडथळा येऊ नये आणि कुणाचं जरी 1 फूट 2 फूट जात असेल तर त्याला संपूर्ण नागरिकांनी सहमतीनं या रस्त्यासाठी सहमतीने सहखुशीने कुठल्याच अडथळा न आणता सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती करतो। व आपण जे काही जागा घेतलेली आहे, हा पहिलेच रस्ता 30 मीटर 30 फूट काय असते शासनाच्या निर्देशानुसार, तर आपणच अतिक्रमण केलेलं आहे आणि आपण स्वतःच्या सहमतीनं अतिक्रमण काढण्यास अडथळा आणू नये व रोड होण्यास अडथळा आणू नये अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।